पवार कुटुंबियांची भाऊबीज आज अजित पवारांच्या बारामतीतील घरी होणार आहे। सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये उपस्थित असणार आहेत, तर अजित पवारांच्या घरी दाखल झालेल्या आहेत त्या। शरद पवार अजित पवारांच्या घरी जाणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज तिसरा टप्पा सुरू झालाय। जालन्यातील अंतरवाली सराटीतून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। बीडमध्ये मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी बीडमध्ये जरांगेंची छोटेखानी सभा देखील पार पडली। बीडमधील सभेनंतर जरांगे धाराशिवकडे रवाना झाले। मनोज जरांगे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। तसंच जरांगेंच्या स्वागतासाठी 100 जेसीबी तयार ठेवण्यात आले आहे। रायगडमधील खोपोलीत 20 नोव्हेंबरला मनोज जरांगेंची सभा होणार आहे। नियोजनासाठी सकल मराठा समाज, जिल्हा आणि तालुका समन्वयकांची बैठक पार पडली आहे। धुळे जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदींची तपासणी करण्यात येते। आतापर्यंत 76,884 कुणबी नोंदी आढळून आल्यात। यासाठी 20,92,350 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे। उद्यापासून पुन्हा चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौलतोडे यांनी दिलेली आहे। अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी नेरूळ ते तुळजापूर दरम्यान पदयात्रा काढली जाणार आहे। सकाळी 10 वाजता नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथून या यात्रेला सुरुवात होईल। 2024 ला शरद पवार गट अजित पवार गटाला धूळ चारणार असा दावा संजय राऊतांनी केलाय। बारामतीचं मैदान शरद पवारच मारणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाचे धर्मगुरू शहजादा हुसेन बहरुद्दीनी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। यावेळी ठाकरेंनी त्यांचं स्वागत करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुस्लिम धर्मगुरू शहजादा हुसेन बहरुद्दीनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली आहे। वर्षा निवासस्थानी ही भेट झाली असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। मवियामध्ये शरद पवार आणि ठाकरेंच्या सेनेचा लोकसभा जागा वाटपाचा प्रस्ताव तयार झालाय। ठाकरेंची शिवसेना 19 तर शरद पवार गट 13 तर काँग्रेसला 16 जागा मिळणार असल्याची माहिती पुढारी न्यूजच्या हाती आली आहे। ठाकरेंची शिवसेना 2024 ला सत्तेवर येणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। दिवाळीनंतर उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार असल्याची माहितीही राऊतांनी दिली आहे। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला 17 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर उद्या चौंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी युवराज सिंह होळकर, जयंत पाटील, सुषमा अंधारेंसह विविध नेते उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर गजानन कीर्तिकर यांनी रामदास कदम वादावर पडदा पडलाय। कीर्तिकरच मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार असतील असं रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय। 18 नोव्हेंबरला ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेणार आहे। मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाविषयी या भेटीत चर्चा केली जाणार आहे। आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये महामुकाबला होणार आहे। वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारत आणि न्यूझीलंड एकमेकांना भिडणार आहेत। फायनलचं तिकीट कुणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे। सामन्यापूर्वी टीम इंडियानं कसून सराव सुरू केला आहे। भारत न्यूझीलंडमधील सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। मरीन ड्राईव्ह जंक्शन ते ई रोड जंक्शन वन वे करण्यात आलाय, तर पार्किंग नसल्यानं नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। भारत न्यूझीलंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रेक्षक मोठ्या संख्येनं गर्दी करणार असल्यानं बंदोबस्त वाढवण्यात आलाय। सेमीफायनलमधील टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना केली जातेय। वाराणसीतही क्रिकेट प्रेमींनी गंगा नदीच्या किनारी आरती करत टीम इंडियाच्या विजयाचं साकडं घातलंय।
भारत न्यूझीलंडमधील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी चाहते देखील सज्ज झालेत। सकाळपासूनच चाहते वानखेडे स्टेडियम बाहेर जमा झाले असून चेहऱ्यावर तिरंग्याचं चित्र काढून टीम इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी चाहते सज्ज झालेत। मुंबईच्या भायखळा परिसरात इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे। यावेळी इमारतीमध्ये अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। ठाण्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सरोवर दर्शन टॉवरच्या पार्किंगमधील वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। यावेळी दुचाकीसह 4 चाकी वाहनं जळून खाक झाली आहेत। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। उत्तराखंडमधील उत्तर काशीतील निर्माणाधीन बोगदा कोसळल्याच्या घटनेला 72 तास झालेत। मात्र अजूनही 40 कामगार अडकूनच असून आज त्यांना बाहेर काढलं जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यानं बारामतीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। पवारांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात, तर राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा सल्लाही दिलाय। पुण्यामध्ये राजकीय परंपरा असणाऱ्या वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कट्ट्यावर चंद्रकांत पाटलांसह विविध राजकीय नेते उपस्थित होते। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकरांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे। 4 वेळा 4 पक्ष बदलूनही चांगली आरोग्य सेवा न दिल्याचा आरोप पोस्टमधून करण्यात आलाय। केसरकरांच्या मतदारसंघात बॅनर लावल्यानं चर्चांना उधाण आलंय। शेतकरी नेते राजू शेट्टींनी कारखानदारांना दिलेला अल्टिमेटम आज संपलाय। या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मेळाव्यात आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। सांगलीतील ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली आहे। जिल्हाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं स्वाभिमानाचे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष 5 ते 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यानंतर आता आणखी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे। ऊस दराचा तोडगा न निघाल्यानं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या वेल माशाच्या पिलाला अखेर समुद्रात सोडण्यात यश आलंय। तब्बल 45 तासांनंतर माशाला समुद्रात सोडण्यात यश आलंय। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पीएम किसान योजनेच्या 15व्या हप्त्याचं हस्तांतरण आज होणार आहे। देशातील 8 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी दंड ठोपटलेत। काळे यांनी राज्य सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करून आव्हान दिलंय। कल्याण पूर्वेतील सिद्धार्थनगर ते तिसगाव रस्त्यांच्या रुंदीकरणाचं बांधकाम संथ गतीनं होत असल्यानं आमदार गणपत गायकवाडांनी म्हटलंय। यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचं लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे। शिर्डीच्या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनी भाऊबीज सण साजरा केलाय। त्यांनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन हा सण साजरा केलाय। यावेळी आमदार सुधीर तांबेंसह तांबे परिवारातील सदस्यही उपस्थित होते। कोल्हापूरच्या कागलमध्ये भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीनं खरडा भाकरी देऊन हसन मुश्रीफांची ओवाळणी करण्यात आली आहे। स्वाभिमानीच्या आंदोलनात तोडगा न काढल्यानं महिलांनीही ओवाळणी केली आहे। अमरावती विभागात 10 महिन्यात 1927 आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सर्वाधिक 286 शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यात आत्महत्या केली आहे। ढगाळ वातावरणामुळे अमरावती जिल्ह्यात तूर पिकावर अळीचं संकट ओढावलंय। तुरीवर शेंगा पोखळणाऱ्या अळींचं संकट आल्यानं पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही नंदुरबार जिल्ह्यातील मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनांची कामं रखडली आहेत। 93 ग्रामपंचायतींच्या ठरावानंतरही जमिनींचा ताबा महावितरणाला न मिळाल्यानं या योजनेची कामं रखडलेली आहेत।
संगणक आणि इंटरनेटच्या युगातही गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून सगर उत्सवाची परंपरा टिकून आहे। नंदुरबारमध्ये दरवर्षी दीपावली निमित्त मुक्या प्राण्यांचा सगर उत्सव साजरा केला जातो। रेड्यांची आणि गाई म्हशींची यावेळी मिरवणूक देखील काढली जाते। धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पाणी साठ्यात घट झाली आहे। यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 302 गावांसाठी पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे। अकोला शहरातील डाबकी रोड येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून राजकारण चांगलंच तापलंय। वंचित बहुजन आघाडी आणि भाजपमध्ये सोशल मीडियावर आता वॉर सुरू झालंय। प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे भुसावळ एक्सप्रेस अमरावतीपर्यंत सुरू करण्यात आली आहे। ही एक्सप्रेस आता अमरावतीवरून पुण्याला निघणार आहे। खासदार नवनीत राणा यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे। हिंगोली ते वाशिम मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचं काम धीम्या गतीनं होत आहे। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीनं बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगावमध्ये सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन 5 लाखांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। दोघांवरही जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्याच्या रांजण गावात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी सहकुटुंब अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेतलंय। यावेळी वळसे पाटलांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी कार्यकर्तेही उपस्थित होते। रायगडच्या खोपोलीमध्ये भाऊबीज सणानिमित्त मटण खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। यावेळी मटणाच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या।